जय भीम सर्व माझ्या मित्रांनो, सहकार्यांनो, चळवळीतले माझे सर्व सहकारी. आपण पाहत असाल की गेले 2-3 महिने सतत इथल्या महाराष्ट्रातील राज्यातील दलित आणि बौद्ध समाजावर जीवघेणे हल्ले होत आहेत. आणि या हल्ल्यामध्ये आपल्या समाजातले वयाच्या 20-30तले तरुण आपण गमावत आहोत. हे हल्ले आज होत नाहीत, हे हल्ले बऱ्याच वर्षापासून होत आहेत. माझा प्रश्न आहे की किती दिवस आपण शांत बसायचं आणि अशा हल्ल्यांची वाट बघत बसायची? कोणीतरी अरविंद मेल्यानंतर आपण जागे होणार आहोत का? कोणीतरी जगताप मेल्यानंतर आपण जागे होणार आहोत का? कोणीतरी सागर शेजवळ मेल्यावर आपण जागे होत आहोत का? मुळात हा आपला अरविंद आपल्यापासून जाता कामा नव्हे, अरविंद मरता कामा नव्हे, हा जगताप मरता कामा नव्हे. म्हणून आपल्याला काहीतरी उपाययोजना केली पाहिजे की नको आहे? की आपण फक्त अन्याय अत्याचार झाला की उठायचं आणि तेव्हाच आपण फक्त त्याच्या विरोधात आवाज उचलत राहायचा? त्याला काहीतरी उपाय असेल आणि हो, त्याला नक्कीच उपाय आहे. जर हे अन्याय अत्याचार आपल्याला रोखायचे असतील तर ते अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आपल्याला योग्य ती भूमिका योग्य वेळी घेण्याची अत्यंत गरज आहे. तुम्ही पाहिलं असाल की दलित आणि बौद्ध या समाजावर जे हल्ले होत आहेत, हे हल्ले सरकार पुरस्कृत तर आहेतच, परंतु या हल्ल्याला तेवढेच आपले राजकीय पुढारीही जबाबदार आहेत. कारण या गटातटामध्ये आज आपले नेते विखुरले आहेत आणि या नेत्यांच्या बरोबर आपला समाजही कुठेतरी विखुरला गेला आहे. निवडणुकीच्या काळात आणि इथले जेवढे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत, जितके प्रस्थापित नेते आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीच्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन पक्षातील बरेच सारे नेते आहेत, अगदी स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत यांना निवडणुकीमध्ये मॅनेज करता येऊ शकतं, यांना निवडणुकीमध्ये मॅनेज करता येतं. एखादा पॅकेट असेल, वाटलंच एखादं महामंडळ असेल किंवा मग एखाद्या मंत्रिपदावर यांची बोलवणी करून यांना शांत केलं जातं. दुसरी गोष्ट, जे काही राखीव मतदारसंघ असतील, ते पंचायत समितीचे असतील, ते विधानसभेचे असतील किंवा संसदेचे असतील, या जिल्हा परिषदेवर किंवा या संसदेमध्ये जे तुमच्या राखीव मतदारसंघातून लोकप्रतिनिधी निवडून जातात, ते लोकप्रतिनिधी समाजाचं प्रतिनिधित्व करत नसताना ते ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून जातात, ज्या पक्ष त्यांना निवडून आणतो त्या पक्षाचं ते प्रतिनिधित्व करतात. आणि म्हणून जेव्हा जेव्हा या समाजावर अन्याय अत्याचार होत असतो तेव्हा कधीही त्या प्रतिनिधींना आपली स्वतःची भूमिका मांडता येत नाही. कारण ते लोकप्रतिनिधी हे ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत त्या पक्षाशी बांधील असतात, त्या पक्षाच्या नेत्यांशी बांधील असतात आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांना बोलता येत नाही. आणि म्हणून दलित अत्याचार होता, जेव्हा बौद्ध अत्याचार होता, तेव्हा त्याच्या मतदारसंघातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीला त्याची योग्य ती भूमिका मांडता येत नाही किंवा त्याला त्याच्या विरोधामध्ये संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये आवाज उठवता येत नाही. तर हे झाले मुद्दे. आणि याच्याबरोबर एक गोष्ट आहे की आपला समाज इतर लोकांना अन्याय करणाऱ्यांना माहीत झालेला आहे की हा समाज काय करेल. अन्याय अत्याचार झाला की हा 15 दिवस महिनाभर ओरडेल. एकदा की तो मॅटर थंड झाला की हा समाज शांत बसेल, हे इथल्या प्रस्थापितांना माहिती आहे. सागर शेजवळ प्रकरणाचं काय झालं? स्वप्नील सोनावणेची हत्या झाली होती. सेम प्रकरणामध्ये जगतापची ज्या प्रकारे हत्या झाली आहे त्याच मॅटरमध्ये स्वप्नील सोनावणेची हत्या झाली होती. स्वप्नील सोनावणेच्या हत्येचा पुढे काय झालं? आत्ताच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एका मुलानं पोरगी त्याच्यावर गेली म्हणून त्याच्या भावाची हत्या झाली होती. त्या प्रकरणाबद्दल आपण किती लोक त्याची माहिती घेऊन आहोत किंवा त्या प्रकरणाचं काय झालं आपल्याला आतापर्यंत माहिती आहे का? तर हे जर अन्याय अत्याचार रोखायचे असतील, आपल्याला अरविंद बनसोड असेल किंवा हा जगताप असेल, सागर शेजवळ सारख्यांच्या हत्या जर रोखायच्या असतील तर खऱ्या अर्थानं आपल्याला आता एक ठोस आणि न्यायिक अशी भूमिका घ्यावी लागेल. भूमिका 2 असतील. एक असेल ती तुम्हाला न्यायालयामध्ये तुमची भूमिका मांडावी लागेल, तिथं तुम्हाला न्याय मिळवावा लागेल किंवा मग तुम्हाला रस्त्यावर जसेच्या तसं उत्तर द्यावं लागेल. परंतु हे राज्य हे कायद्याचं राज्य आहे, हे संविधानानुसार चालणारं राज्य आहे, हे देश आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी कायद्याचीच भूमिका घेऊन पुढे जावं लागेल आणि त्याच भूमिकेतून आपण न्याय मिळू शकतो. मी जे बोलतोय, जर का आपण बाबासाहेबांच्या पूर्ण चळवळीचा योग्य तो अभ्यास केला असेल तर तुम्हाला माझी भूमिका नक्कीच पटेल. तुम्हाला माहिती असेल की अॅट्रॉसिटी सारखा कडक कायदा या देशामध्ये अस्तित्वात आहे, परंतु तो कायदा असत असतानाही आज खुलेआम दलितांवर बौद्धांवर का हल्ले होत आहेत? विशेषतः मी देशाचं बोलण्यापेक्षा महाराष्ट्राचं सांगेन. महाराष्ट्र राज्य इतर बाबीमध्ये सगळ्यात पुढे आहे, अग्रगण्य आहे, परंतु दलितांवर होणारे अन्याय महाराष्ट्र राज्य का रोखू शकत नाही आहे? दलितांना न्याय देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य का कमी पडतोय? की या सरकारलाच हवं आहे का
की या दलितांवर आणि बौद्धांवर अन्यायाने अत्याचार होत राहावेत? तुम्हाला माहीत असेल की ॲट्रॉसिटी ॲक्ट 1995च्या नुसार या राज्यानं एक समिती गठीत करणं गरजेचं आहे आणि त्या समितीचे मुख्यमंत्री हे स्वतः अध्यक्ष असतील. त्या समितीवर राज्याचे गृहमंत्री, राज्याचे अर्थमंत्री, राज्याचा सामाजिक न्याय मंत्री ह्या त्या समितीचे सदस्य असतील. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्य सचिव हे त्या समितीचे सदस्य असतील. तर अनुसूचित जाती जमाती आयोग याचे सचिव आणि उपसचिव त्या समितीचे सदस्य असतील. अशी समिती महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे का? त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की ॲट्रॉसिटी ॲक्टच्या नियम 18 नुसार या समितीनं प्रत्येक वर्षी 31 मार्चच्या आधी केंद्र सरकारला एक अहवाल देणं गरजेचं आहे की वर्षभरामध्ये त्यांनी या कायद्याची अंमलबजावणीसाठी काय काय केलं होतं, त्यांनी कुठल्या प्रकारे त्याची अंमलबजावणी केली याचा अहवाल आणि येणाऱ्या वर्षामध्ये ते काय करणार आहेत याची उपाययोजनाचा अहवाल प्रत्येक वर्षी 31 मार्चच्या आधी केंद्र सरकारला त्यांनी देणं गरजेचं आहे. मी ज्यांना ज्यांना या अत्याचाराविरोधात लढायचं आहे त्यांना सर्वांना विचारतो की तुम्ही सगळ्यांनी RTI टाकून अशा समितीनं आतापर्यंतचे मागच्या 5 वर्ष तुम्ही अहवाल मागवा. यांनी अहवाल नक्की बनवलेत का? यांनी, मला तर विश्वास आहे की यांनी अशा कुठल्याही प्रकारचे अहवाल आतापर्यंत सरकारला, केंद्र सरकारला सबमिट केले नाहीत. इथेच दिसते की या कायद्याची अंमलबजावणी जे राज्यकर्ते आहेत, ज्यांना ह्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करायची आहे, त्या राज्यकर्त्यांमध्ये जर उदासीनता असेल तर एखाद्या स्थानिक पोलीस स्टेशनला बसलेल्या PSI कडून किंवा सिनियर PI कडून तुम्ही काय अपेक्षा करणार? बरं, याच्यानंतर याच नियमानुसार 17 नियमानुसार जिल्हास्तरीय एक समिती ही गठीत करण्याची गरज आहे आणि त्या समितीमध्ये जिल्हा दंडाधिकारी हे त्या समितीचे अध्यक्ष असतील. त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागाचा सचिव अधिकारी त्याचा एक सदस्य असेल आणि बाकीचे अधिकारी याच्यामध्ये 25 जणांची समिती गठीत करणं गरजेचं आहे. तुम्ही विचारा तुमच्या जिल्ह्यांमध्ये की अशा प्रकारची समिती त्यांनी गठीत केली आहे का? बरं, या समितीची 3 महिन्यातून एकदा मीटिंग होणं गरजेचं आहे. त्यांची 3 महिन्यातून एकदा मीटिंग होते का? या समितीने राज्य सरकारला त्यांचा अहवाल सबमिट करणं गरजेचं आहे. त्यांनी हा अहवाल सबमिट केलाय का? तर त्यांनी अशा प्रकारे कुठलाही अहवाल सबमिट केला असेल असं मला वाटत नाही. ज्यांना ज्यांना फक्त अन्याय झाल्यावर ओरडण्यापेक्षा तुम्ही या गोष्टीवर लक्ष द्या की स्टेट गव्हर्नमेंटनं, तुमच्या राज्य सरकारची समिती गठीत आहे का, तिचं कामकाज कसं चाललंय, ते त्यांचा अहवाल सबमिट करत आहेत का केंद्र सरकारला. तुमच्या जिल्हास्तरीय समन्वय समिती, दक्षता समिती आहे ती गठीत आहे का, ती राज्य सरकारला त्याचा अहवाल सबमिट करते का. यानंतर आपण नेहमी मागणी करत असो याच्यामध्ये, जेव्हा असे अन्याय अत्याचार घडतात तेव्हा तुम्ही विशेष न्यायालय, विशेष वकील तुम्ही अपॉइंट करा. पण तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की हा कायदा सांगतोय की तुम्ही विशेष न्यायालयाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, तुम्ही विशेष न्यायालय उभारणं गरजेचं आहे आणि तुम्ही विशेष वकील ही अपॉइंट करणं गरजेचं आहे. परंतु काय केलं या सरकारने, काय केलंय, जे सेक्शन कोर्ट्स आहेत त्या सेक्शन कोर्टचं नामांतर, त्यांच्या सेक्शन कोर्टचं नाव बदलून त्यांना फक्त विशेष असं नाव दिलेलं आहे, त्यांना विशेष असा, आणि ते वकील जे आहेत नॉर्मल वकील आहेत त्या वकिलांना त्यांनी विशेष वकील असं त्यांचे नेमणूक केलेली आहे. तर आपली मागणी अशी आहे की राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांनी विशेष न्यायालय, जे ॲट्रॉसिटी ॲक्टसाठी विशेष न्यायालय आणि विशेष सरकारी वकिलांची या लोकांनी नेमणूक केली पाहिजे. दुसरा एक मुद्दा आहे की अभियोगाचे संचालक आणि प्रभारी यांनी जे वकील ज्यांची 7 वर्षाची प्रॅक्टिस आहे अशा वकिलांचे एक महामंडळ नेमणं गरजेचं आहे आणि या महामंडळाच्या वकिलांनीही त्यांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला सबमिट करावा लागतो. आणि याच्यामध्ये जर त्यांना असं जाणवलं कुठे की त्या वकिलांना आपल्या कर्तव्यामध्ये कुठे कसर ठेवलेलं आहे किंवा त्या वकिलांना आपलं काम योग्य केलं नाही आहे तर त्या वकिलावर निलंबनाची किंवा सरकारी नियमानुसार त्याच्यावर कारवाई केली जाते. तर अशा प्रकारे वकिलाचं महामंडळ स्थापन केलं आहे का? तर ते मला तर वाटत केलं नाही. आपण मग का ओरडतो? फक्त अन्याय झाल्यावर ओरडायचं? जो कायदा आपल्या संरक्षणासाठी आहे त्या कायद्याची जर अंमलबजावणीच होत नसेल तर तुम्हाला हे अन्याय अत्याचार होतच राहणार आहेत. आणि म्हणून आम्ही सततची भूमिका मांडत आलो की या कायद्याची ज्या दिवशी 100% अंमलबजावणी होईल तेव्हा अगदी काही 0% गुन्हा होईल अशातला भाग नव्हे, पण त्यातल्या गुन्ह्यातली कमीत कमी गुन्ह्याची तीव्रता कमी होईल आणि गुन्हे कमी होतील. तुम्ही जर या खटल्यातल्या ॲट्रॉसिटी मधल्या जर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा विचार केलात तर बऱ्याच ठिकाणी मलाही माहिती आहे की
इथे प्रथम खबरच घेतली जात नाही किंवा ती खबर उशिरा घेतली जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही दिवसभर बसाल तेव्हा ती तुमची एखादी केस नोंदवली जाते. बरेच सारे ॲट्रॉसिटीचे गुन्हे हे नोंदवले जात नाहीयेत. आणि बरं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की ते जर नोंदवले जातात तर ते योग्य कलमाअंतर्गत ते गुन्हे नोंदवले जात नाहीयेत. दुसरी गोष्ट अशी असेल, तुम्हाला माहिती आहे समजा रमाबाईचा विषय आहे की चौकशी ज्या गुन्ह्याची ही ठरलेल्या 30 दिवसामध्ये झाली पाहिजे, पण ती क्वचितच कुठेतरी तुम्हाला ती झालेली दिसेल. याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की सरकारी वकिलांची भूमिका ही सुरुवातीपासूनची पीडितांच्या विरोधातली भूमिका राहिलेली आहे. आणि ते पीडित जेव्हा हे खटल्याचे तारीख असतात तेव्हा त्या तारखेला हे सरकारी वकील जाणून भोजून गैरहजर राहत असतात. आणि या संबंध खटल्यामध्ये साक्षीदार आणि पीडिताला दुर्लक्षित केलं जातं. अरविंद बनसोडच्या विषयाकडे मी येतोय थोड्या वेळात. मी ह्याची मांडणी करून अरविंद बनसोडच्या विषयाकडे येतो, का तो विषय माझ्या फार जिव्हाळ्याचा आहे. दुसरं तुम्ही बघाल तर अगदी पोलीस स्टेशन, तुमचा स्थानिक जो पीआय आहे, जो तुमचा पहिली खबर घेणारा जो सिनियर पीआय असेल किंवा पोलीस इन्स्पेक्टर असेल, तो तुम्ही अनुसूचित जातीचे किंवा जमातीचे आहात म्हणून तुमच्यावर हा गुन्हा घडलाय किंवा म्हणून तुमच्यावर ही प्रसंग घडलाय हेच मान्य करायला तयार नसतो. आणि हीच गोष्ट कोर्टातही दिसून येते की ते मान्यच करत नाही की तुम्ही अनुसूचित जातीचे आहात, तुम्ही अनुसूचित जमातीचे आहात म्हणून तुमच्यावर हा अन्याय घडलेला आहे. आणि म्हणून या गुन्ह्याचे योग्य कलम नोंदवले जात नाहीत किंवा योग्य त्याच्या तपासी केल्या जात नाहीत. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका मी तुम्हाला हे सांगेन की सगळ्यात मोठी शोकांतिका याची आहे, खऱ्या अर्थानं जर का या राज्यामध्ये पुन्हा पुन्हा जाती अत्याचाराचे कृत्य घडत आहेत, अरविंद सारखा किंवा आपल्या जगताप सारखा, सागर सेजवळ सारखा तरुण या जाती अत्याचाराला बळी पडतोय, त्याचं कारण हे मोठं आहे की ॲट्रॉसिटीमध्ये 97% हे गुन्हेगार निर्दोष सुटले जातात. म्हणजे जर का ॲट्रॉसिटीचे 100 गुन्हे नोंदवले जात असतील तर त्यातील जवळजवळ 97 गुन्हेगार हे निर्दोष सुटले जातात आणि त्यातल्या केवळ 3% लोकांवर गुन्हे नोंदवून त्यांना सजा होते. आणि म्हणूनच हे ॲट्रॉसिटीचे गुन्हे, जाती अत्याचाराचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. कारण गुन्हा करणाऱ्याला हे माहिती आहे की आपण याच्यातून सही सलामत सुटू शकतो. आणि ही फार मोठी शोकांतिका आहे की 97% लोक ह्या गुन्ह्यातून सही सलामत आणि निर्दोष सुटत आहेत. आणि म्हणून चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या संघटनांना माझी विनंती आहे की अन्याय अत्याचार घडल्यानंतर आपण ओरडणं किंवा अन्याय अत्याचार घडल्यानंतर आपण आपला द्वेष व्यक्त करण्याच्या पेक्षा ते अन्याय अत्याचार कशा प्रकारे रोखता येतील, ते घडले नाही पाहिजेत याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. ज्या दिवशी या गुन्ह्यातल्या एखाद्या गुन्हेगाराला फाशी होईल, त्याला जन्मठेपेची शिक्षा होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं या गुन्ह्याला कुठेतरी आळा बसेल. आणि म्हणून हे गुन्हे रोखण्यासाठी आपल्याला एक ठोस अशी भूमिका घेणं अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून ही आमची भूमिका आहे. पण आम्ही चळवळीमध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम संघटनांना, तमाम कार्यकर्त्यांना विनंती करतोय की एक तर तुम्ही RTIच्या अंतर्गत राज्य शासनाकडे चौकशी करा की त्यांनी असे अहवाल, ॲट्रॉसिटी अंतर्गतचे जे अहवाल आहेत राज्याचे, ते केंद्राला सबमिट केलेत का, ते मागच्या 5 वेळेस तुम्ही अहवाल मागवा. तुमच्या राज्य स्टेटमधल्या जिल्ह्यातल्या कमिटी तर असत आहेत का, त्यांचे अहवाल आहेत का. बरं, घडलेल्या घटनेच्या ठिकाणी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्षात भेट देणं गरजेचं आहे असं कायदा सांगतोय. किती ठिकाणी स्वतः जिल्हा अधीक्षक त्या ठिकाणी भेट दिलेली आहे, त्यांनी झालेली जीवितहानी वित्तहानीची चौकशी केली आहे. जोपर्यंत तुम्ही कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत हे अन्याय आणि अत्याचार रोखणं आपल्याला शक्य होणार नाहीये. म्हणून आमची भूमिका आहे, या राज्यामध्ये जवळजवळ 31 जिल्हे हे अत्याचार, दलित अत्याचार प्रवण क्षेत्र आहेत. तर जे जे अत्याचारग्रस्त जिल्हे आहेत, जसं काही आमचा अहमदनगर जिल्हा आहे, 2014 पासूनची आमची भूमिका आहे की अहमदनगर जिल्ह्याला तुम्ही दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून तुम्ही घोषित करा. परंतु मागच्या फडणवीस सरकारनं त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केला. आता पुन्हा एकदा ही मागणी आम्ही राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करणार आहोत. तर आमची मागणी आहे की अत्याचार प्रवण क्षेत्र जे आहेत
ते तुम्ही घोषित करा. अनुसूचित जाती जमातींसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये संरक्षण कक्ष तुम्ही स्थापन करा. ज्याप्रमाणे आज पोलीस स्टेशनमध्ये महिला आणि बाल अत्याचार संरक्षण कक्ष आहे, त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती संरक्षण कक्ष तुम्ही त्याचं चालू करा. त्याचप्रमाणे हा कायदा जो सांगतोय की तुम्ही विशेष न्यायालयाची आणि विशेष वकिलांची पूर्तता करणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे या सरकारवर आपण सगळ्यांनी जोर देऊन प्रेशर आणावं लागेल की यांनी स्वतंत्र विशेष न्यायालयाची उभारणी केली पाहिजे आणि विशेष वकिलांची यांनी नेमणूक केली पाहिजे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद होईल त्या दिवसापासून वर्षभरामध्ये या गुन्ह्याची न्यायिक प्रक्रिया पूर्ण होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि त्या खटल्याचा निकाल लागला पाहिजे, ही आपली एक भूमिका असली पाहिजे. आणि ॲट्रॉसिटीतल्या नियम 10 नुसार प्रत्येक जिल्हावाईज याप्रमाणे यांनी जागृती केंद्र निर्माण करणं गरजेचं आहे. समाज कल्याण विभागाची जर तुम्ही वेबसाईट पाहिलं असाल किंवा त्यांचे तुम्ही कार्य पाहिलं असाल, त्यांच्या जबाबदाऱ्या पाहिल्या असाल, त्याच्यामध्ये जाती निर्मूलनासाठी समाज कल्याण विभागानं कार्यक्रम घेणं गरजेचं आहे, जनजागृती करणं गरजेचं आहे. पण समाज कल्याण विभाग किती करतो, काय करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या नियम 10 नुसार यांनी प्रत्येक जिल्ह्यावाईज एक जागृती केंद्र निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. पीडिताला आणि साक्षीदाराला यांनी प्रवास भत्ता आणि निर्वाह भत्ता देणं ही गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, हे खटले 2 ते 3 वर्ष चालत असतात किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालत असतात आणि ज्याच्यावर अन्याय झालेला आहे ते अगदी मोलमजुरी करणारे लोक असतात. त्यांना केसेसला जाण्यालाही त्यांच्याकडे प्रवासाचा साधन नसतं किंवा प्रवासासाठी पैसे नसतात. तर या खटल्यातील जे साक्षीदार असतील आणि जे पीडित आहेत त्या पीडितांना आणि साक्षीदारांना सरकारनं निर्वाह भत्ता आणि प्रवास भत्ता दिला पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची ती मागणी आहे की राज्यानं केंद्र सरकारला प्रत्येक वर्षी हे अहवाल, या कायद्याच्या अंमलबजावणीचा अहवाल राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रत्येक वर्षी दिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि अन्याय झाल्यानंतर केवळ आपण ओरडत बसण्यापेक्षा मी पुन्हा पुन्हा सांगतोय की सागर शेजवळ असेल, अरविंद बनसोड असेल, हे गेल्यानंतर त्यांच्यावर अन्याय झाल्यानंतर ते गमावल्यानंतर आपण आंदोलन उभारण्यापेक्षा ते आपण गमावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्या अंमलबजावणीवर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि याच्यावरच दलित पंथ येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. मी विनंती करतो माझ्या समविचारी विविध संघटनेतील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना की आपणही या भूमिकेवर काम कराल अशी मी अपेक्षा करतो. अरविंद बनसोडचा विषय जर तुम्ही म्हणालात, अरविंद बनसोडचा विषय माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि खास आहे. त्याचं तुम्हाला कारण मी हे सांगतो की इतर जे ॲट्रॉसिटीचे गुन्हे घडतात ते जातीय द्वेषातून घडतात, जातीच्या अहंकारातून घडतात. ही गोष्ट अगदी 100% सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे आणि ती मला मान्य आहे. अरविंद बनसोडचा जो गुन्हा आहे, अरविंद बनसोडचा गुन्हा हा काही त्याच्याबद्दल त्यांचा काही प्रॉपर्टीचा वाद नव्हता, जागा जमिनी संपत्तीचा वाद नव्हता. अरविंद बनसोडचा विषय हा काही कुठला प्रेम प्रकरण नव्हतं. अरविंद बनसोड हा केवळ एक सामाजिक कार्यकर्ता होता. तो MPSC करणारा विद्यार्थी होता आणि एक दलित समाजातला तरुण, दलित समाजातला एक नेतृत्व तयार होतोय, दलित समाजातला एक चांगला कार्यकर्ता तयार होतोय. हे दुःख त्या प्रस्थापितांच्या होतं आणि त्या द्वेषातून ही हत्या झालेली आहे. अरविंद बनसोडच्या संदर्भातला एक मेसेज होता जो एका सामाजिक संघटनेच्या नावाने तो मेसेज फिरत होता. तो मेसेज फिरल्यानंतर त्या घटनेतील जो प्रत्यक्ष साक्षीदार होता राऊत, त्या राऊतशी माझं बोलणं झालं. मी त्याला विचारलं की त्या प्रकरणात सध्या काय चाललंय. त्या प्रकरणामध्ये जर का इन्व्हॉल्व